जय शिवराय मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही पाहत आहात आपले सरकार आणि आपले योजना। तर PM किसान योजना या संदर्भातली सविस्तर माहिती आता नवीन अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। ती नवीन अपडेट काय आहे तर तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो की आपण आपल्या चॅनलवरती यापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला होता की PM किसान योजनेचे नोडल अधिकाऱ्यांची भरती म्हणून। मग त्यांचं कार्य काय असणार आहे, काम काय असणार आहे, भरती कशी होणार आहे या संदर्भातली सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलवरती दिली होती। आता त्या नोडल अधिकाऱ्यांची पुढची अपडेट, त्यांच्या संदर्भातला संपर्क क्रमांक आलेला आहे, त्यांचं कार्य काय, त्याचा फायदा काय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। PM किसान योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे शेतकऱ्यांसाठी, देशभरातील तमाम शेतकरी बंधू भगिनींसाठी ही महत्त्वाची योजना आहे। या योजनेमध्ये तुम्हाला माहिती आहे काय होतं, PM किसान योजनेअंतर्गत वर्षाला 6,000 रुपये दिले जातात, म्हणजे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला 6,000 रुपये दिले जातात, असे मिळून एकूण 12,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात। तर या संदर्भातली PM किसान योजनेच्या संदर्भातलं आता नवीन अपडेट असे आलेले आहे की तुम्हाला जर काय संपर्क करायचा असेल, PM किसान योजनेच्या संदर्भात काय अडचण आली असेल, अनेकांना वेगवेगळ्या समस्या येतात, काय जणांचे पेमेंट जमा झालेलं नसतं, PM किसान योजनेचे हप्ते जमा झालेले नसतात, तर त्या संदर्भातली सविस्तर अपडेट, तक्रार कुठे करायची, कारण ऑनलाईन तक्रार केली की त्याची दखल लवकर घेतली नाही, वेळोवेळी त्याच्या खूप अडचणी येतात। ह्या शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी पाहता खुद्द स्वतः सरकारने यात लक्ष घातलेलं आहे आणि शेतकऱ्याला या योजनेमध्ये कोणताही त्रास होऊ नये यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे, त्याची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आता PM किसान योजनेचे जे काय अडथळे असतील, तक्रारी असतील, त्या तक्रारीसाठी तुम्ही नोडल अधिकाऱ्यांकडे जाऊ शकता। तर याच्यामध्ये वेगवेगळ्या तक्रारी असू शकतात बघा, काय तुमचं PM किसान योजनेचा कोणता हप्ता अडला असेल, काय तुमचं अपडेट करायचं असेल, अपडेट होत नसेल, मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल, DBT लिंकिंग नसेल, बँकेचे चेंज करायचे असेल, तुमची मोबाईल नंबर चेंज करायचा असेल, ते होत नसेल, केलं पण होत नसेल, किंवा पैसे आले नाहीत, काही हप्ते तुम्हाला जमा झाले नाहीत, किंवा 7/12 जे काय अपडेट करायचं आहे, जमिनीची काय खाते उतारे जे काय अपडेट करायचे आहे ती झाली नसेल, तर या संदर्भातल्या ज्या काही पैसे मिळताना तुम्हाला पैसे मिळत नाहीत, मग का पैसे मिळत नाहीत, मग नक्की अडचणी काय आहेत बाबा, या संदर्भातल्या सविस्तर तुम्ही जे काही शंका असतील, अडचणी असतील, त्या तुम्ही त्या नोडल अधिकाऱ्यांना सांगू शकता। त्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची आता नियुक्ती करण्यात आलेली आहे, त्यामुळे त्या नोडल अधिकाऱ्यांचा नंबर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। तो नंबर तुम्हाला आज आपण कसा शोधायचा, कसा घ्यायचा आणि त्यांची संपर्क कसा साधायचा, पुढचं काम कसं करायचं ते आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, त्यामुळे कृपया तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर मग आता त्या महत्त्वाच्या मुद्द्याला आपण हात घालूया। त्यामुळं आपण आपल्या आजच्या व्हिडिओचा महत्त्वाचा विशेष थंबनेल बनवलेला आहे की PM किसान योजनेसंदर्भातला तुमच्या जवळच्या अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक तुम्हाला आता मिळणार आहे, तो जाहीर करण्यात आलेला आहे। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे बघा, त्यासाठी तुम्हाला PM किसान योजनेची जी काही वेबसाईट आहे pmkisan.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला जावं लागणार आहे। तुम्ही मोबाईलवरूनही ओपन करू शकता, शिवाय तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरून, कॉम्प्युटरवरून सुद्धा ओपन करू शकता। त्या वेबसाईटचं नाव काय आहे, pmkisan.gov.in। PM किसान आहे गुगलला टाकलं की बरोबर ती सगळी वेबसाईट येते, अशा पद्धतीची ती वेबसाईट आहे, दुसऱ्या चुकीच्या वेबसाईटवरती जाऊ नका, असा त्या वेबसाईटचा स्ट्रक्चर आहे, इंटरफेस आहे। त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील, फीचर्स दिसतील, न्यू फार्मर रजिस्ट्रेशन, नवीन शेतकऱ्यांची नोंदणी कशी करायची, तुम्ही अद्याप या योजनेमध्ये लाभ घेतला नसेल किंवा समाविष्ट झाला नसेल, नोंदणी केली नसेल, तर यासाठी न्यू फार्मर रजिस्ट्रेशन तुम्ही ऑप्शन वापरू शकता। KYC कशी करायची ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे, तुमचं स्टेटस कसं पाहायचं हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे, असे हे फीचर्स आहेत, वेगवेगळे फीचर्स आहेत। तर असा हा इंटरफेस आहे। त्यानंतर फार्मर कॉर्नरवरती गेल्यानंतर KYC आहे, न्यू फार्मर रजिस्ट्रेशन आहे, नंतर तुम्हाला स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्ट्रेशन फार्मर, SSC फार्मर, अपडेट ऑफ सेल्फ रजिस्ट्रेशन फार्मर, अपडेटेशन, असे वेगवेगळे ऑप्शन आहेत। तर तुमचं स्टेटस कसं पाहायचं, तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता, इथं नवीन इथं या ठिकाणी आलेलं आहे फीचर्स। ऑनलाईन रिफंड आहे, नंतर व्हॉलेंटरी सरेंडर ऑफ PM किसान बेनिफिशियल फीड्स, म्हणजे
तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा नसेल तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी तिथं त्यांना सांगू शकता की आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे, आम्हाला त्याची गरज नाही, ती गोरगरिबांना तुम्ही त्याचा लाभ द्या म्हणून. बेनिफिशियरी लिस्टही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर सर्च युअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टचं POC हा सुद्धा एक नवीन ऑप्शन आलेला आहे. वॉलंटरी सरेंडर रिवोकेशन, स्टेट ट्रान्सफर रिक्वेस्ट, असे जे काही वेगवेगळे या ठिकाणी इथं फीचर्स आहेत. मग त्यासाठी तर तुम्हाला काय करायला लागणार आहे, आता कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला शोधायचा आहे ना, तर त्या ठिकाणी ही बघा हा ऑप्शन आहे सर्च युअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट POC, याचा नवीन ऑप्शन आलेला आहे. त्यावर जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे, त्या ठिकाणी जायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टेट नोडल कॉन्टॅक्ट डिटेल अशी सगळी माहिती येणार आहे. मग त्याच्यावरती तुम्हाला कसं सर्च करायचं आहे, स्टेट सर्च डिस्ट्रिक्ट नोडल किंवा सर्च स्टेट नोडल ह्याच्यावरती अवलंबून आहे. सर्च डिस्ट्रिक्ट लेवल करू शकता, तुम्हाला जवळचा कोण अधिकारी आहे किंवा स्टेट लेवलचा जे काय असेल ते तुम्ही करू शकता. सुरुवातीला आपण जवळचं बघूया, डिस्ट्रिक्ट नोडल अधिकारी बघूया. त्यानंतर इथं स्टेट टाकायचं आहे. स्टेट तुम्हाला इथं निवडायचा आहे, आपला जो काय आहे तो महाराष्ट्र स्टेट निवडला. तुम्हाला जो पाहिजे तो तुमचा जिल्हा आहे, तो जिल्हा तुम्ही त्या ठिकाणी नोडल अधिकाऱ्याचा जो माहिती पाहिजे असेल तो तुमचा जिल्हा या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर जिल्हा निवडल्यानंतर सर्च म्हणायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी संदर्भातली सविस्तर सगळी माहिती या ठिकाणी मिळणार आहे. तर कशी मिळणार आहे बघा, या संदर्भातला आता हा जो मोबाईलचा इंटरफेस आहे, तुम्ही डेस्कटॉपवरती इंटरफेस जर केला तर तुम्हाला या ठिकाणी सर्व ती सविस्तर माहिती मिळू शकते. या ठिकाणी महाराष्ट्र इथं काय कॉलम आहेत बघा, सर्च स्टेट नेम आहे, डिस्ट्रिक्ट नेम आहे, नाव आहे आणि त्यांचं तालुका कोणता आहे ते सुद्धा दिलेलं आहे, लँडलाईन नंबर आहे, मोबाईल नंबर आहे आणि ईमेल ID सुद्धा दिलेला आहे, ॲड्रेससुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किंवा तुमचा जो काय तुमच्या तालुक्याचा जो काय नोडल अधिकारी आहे तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आपण फॉर एक्झाम्पलसाठी सोलापूर जिल्हा टाकलेला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ तालुका ॲग्रिकल्चर ऑफिसर आहे हे आलेलं आहे. नंतर तहसीलदार, तालुका ॲग्रिकल्चर ऑफिसर हे वेगवेगळे या ठिकाणी आलेले आहेत सोलापूर जिल्ह्याचे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचं सुद्धा तालुक्याचं सुद्धा या ठिकाणी येणार आहे. त्या तुम्ही इथं या ठिकाणी तुम्हाला जो काय जवळचा असेल तुमच्या जिल्ह्याचा तो अधिकारी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या आणि त्याचा नंबर घेऊ शकताय. त्याला नंबर घेऊन त्यांचं ऑफिस विचारायचं, ऑफिसवरती जाऊन त्यांचं जे काय त्या संदर्भातली असेल तुमची क्वेरी किंवा शंका असतील त्या तुम्ही या ठिकाणी त्यांना जाऊन विचारू शकता या किंवा तुमचा जे काय जवळचा अधिकारी जो कोण असेल त्याच्याशी जाऊन तुम्ही संपर्क साधू शकता. डेस्कटॉप मोडवरती केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ही यादी पूर्ण अशी दिसणार आहे. शिवाय लॅपटॉपवर सुद्धा तुम्हाला कॉम्प्युटरवर मोठ्या अशा स्क्रीनवरती दिसणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जर काय समस्या असतील PM किसान योजनेसंदर्भातल्या, नमो शेतकरी महासन्मान निधी त्या संदर्भातल्या, तर तुम्ही या ठिकाणी जाऊन विचारू शकताय. तुम्हाला ते शंकेचं निरसन करून देतील. हे त्यांचं कामच आहे. जेणेकरून PM किसान योजनेच्या संदर्भातला जो कोणी लाभार्थी आहे ते कोणत्याही त्रुटीमुळे लाभापासून वंचित राहू नये असा या पाठ्यामागचा उद्देश आहे. त्यासाठी नोडल अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे आज लगेच तुम्ही ह्या वेबसाईटवरती जावा PM किसान योजना आणि त्या वेबसाईटवरती जाऊन अशा पद्धतीने तुम्ही तुमची यादी पाहू शकता. या तुमच्या जवळच्या नोडल अधिकाऱ्यांचा नंबर पाहू शकता आणि त्यांच्याशी संपर्क साधा. तुमच्या जर काही समस्या असतील तर तुम्ही त्या समस्या लगेच सोडवून घ्या आणि PM किसान योजनेचा लाभ घेत राहा. तर अशा पद्धतीने आतापर्यंत 19वा हप्ता मिळालेला आहे PM किसान योजनेचा. तो 20व्या हप्त्याचे लवकरच तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने आज तुम्हाला सांगितलेलं आहे की PM किसान योजनेसंदर्भातला नोडल अधिकाऱ्यांचा नंबर कसा काढायचा, कसा पाहायचा, संपर्क कसा करायचा. पुढची अपडेट जाणून घेण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करा, बेल आयकॉनची घंटी दाबा आणि एक जाता जाता कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली ती. जय हिंद, जय महाराष्ट्र.